गिरणी कामगारांसाठीच्या घराची सोडत आता पार पडते। मात्र या सोडतीला शिवसेनेचा एकही मंत्री उपस्थित नाही आहेत। पालकमंत्री सुभाष देसाई कुठे गेलेत असा सवाल निर्माण होतोय। गृहनिर्माण राज्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाकडे का पाठ फिरवली आहे असा सवाल आता उपस्थित केला जातोय। एकही मंत्री शिवसेनेचा दिसत नाही। व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, आशिष शेलार आहेत, विनोद तावडे आहेत, प्रकाश मेहता आहेत। एकंदर भाजपने हा कार्यक्रम हायजॅक केल्याची आता चर्चा सुरू झाली आहे। सगळे भाजपचे दिग्गज मंत्री, नेते, आमदार या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। मुंबईतले विशेष करून हे सगळे नेते आहेत। मात्र शिवसेनेचा एकही मंत्री या कार्यक्रमाला नाही। त्यामुळे कार्यक्रम हा राज्य सरकारचा होता की भाजपचा असाच सवाल आता उपस्थित केला जातोय। कारण सगळी भाजपच्या आघाडीच्या नेत्यांची फळीच्या फळी या कार्यक्रमाला उपस्थित होती। गिरणी कामगारांच्या घरांच्या सोडतीच्या व्यासपीठावर हे भाजपच्याच नेत्यांचं सहभाग, उपस्थिती हेच एकंदरीत चित्र दिसत होतं। अधिक माहिती घेऊयात आमचे विशेष प्रतिनिधी मयांक भागवत यांच्याकडनं। मयांक, एकीकडे आज शिवसेना सामनातनं आपल्या मुखपत्रातनं भाजपला टार्गेट करते, दुसरीकडे राज्य सरकारचा हा कार्यक्रम आहे। मात्र शिवसेनेचा एकही मंत्री नव्हता। सगळे भाजपचे दिग्गज नेते स्टेजवर होते, शिवसेनेचा एकही मंत्री नव्हता। अनिकेत, हाच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। जेव्हा हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा सगळेच आश्चर्यचकित झाले, कारण हा कार्यक्रम जो आहे तो सरकारचा आहे। गिरणी कामगारांची अनेक वर्षांची प्रतीक्षा आज संपली आणि अखेर गिरणी कामगारांना सरकारची घरं मिळाली, म्हाडाची घरं मिळाली। आपण जर संपूर्ण घटनेकडे पाहिलं तर ज्या प्रकारे हेमंत बिर्जे आपल्या प्रतिनिधी आपल्यापर्यंत माहिती पोहोचवली होती, एकही शिवसेनेचा मंत्री आज कार्यक्रमाच्या स्टेजवरती उपस्थित नव्हता। पालकमंत्री सुभाष देसाई मुंबईचे पालकमंत्री आहेत शिवसेनेचे, कुठे आहेत, कार्यक्रमाला का नाही आले माहिती नाही। दुसरी माहिती म्हणजे रवींद्र वायकर गृहनिर्माण राज्यमंत्री आहेत। रवींद्र वायकर रत्नागिरीमध्ये जे आहेत ते कार्यक्रमाला आहेत, कोकण महोत्सवामध्ये। मात्र त्यांचंच खातं आहे, गृहनिर्माण राज्यमंत्री आहेत रवींद्र वायकर, म्हाडाची जबाबदारी सुद्धा रवींद्र वायकर यांच्याकडे राज्यमंत्री म्हणून आहे। रवींद्र वायकरही या महत्त्वाच्या कार्यक्रमाला, ज्यावेळेला गिरणी कामगारांना घरं द्यायची आहेत त्या कार्यक्रमाला उपस्थित नाही। शिवसेनेचा एकमेव चेहरा म्हणजे सुनील शिंदे, वरळीचे आमदार त्या ठिकाणी उपस्थित आहेत। मात्र सुनील शिंदेंना आम्ही जेव्हा विचारलं की तुम्ही शिवसेनेच्या एक पक्षाची भूमिका घेऊन आलायत का, तर त्यांनी असं म्हटलं, नाही, मी या ठिकाणी आलेलो आहे कारण मी एक गिरणी कामगाराचा मुलगा आहे। ह्या वाक्यांवरनं एक गोष्ट स्पष्ट होते की कुठेतरी गिरणी कामगारांच्या या मुद्द्यावरती भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये आता दरार आहे का किंवा काही फूट पडली आहे का, अशी चर्चा जरूर चालू होती अनिकेत। की काही दिवसांपूर्वी ज्या प्रकारे गिरणी कामगारांचा मुद्दा हा भाजप हाताळत होती, शिवसेना नाराज झाली होती, कारण शिवसेनेने सुद्धा लढा दिला होता, रस्त्यावरती उतरून मनसेने सुद्धा लढा दिला होता। उद्धव ठाकरे स्वतः गिरणी कामगारांच्या मोर्चासाठी कित्येक किलोमीटर पायी चालले होते। त्यामुळे हा सगळा कार्यक्रम जेव्हा भाजपने आपला असल्यासारखा दाखवण्याचा प्रयत्न केला, जे हेमंतने आपल्याला सांगितलं की पोस्टरबाजी जी आहे ती त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे रंगशारदाच्या बाहेर, की आम्ही वचनपूर्ती करून दाखवली। यामुळे कुठेतरी शिवसेना नाराज झाली आहे का, हा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। चर्चा अशी सुरू झाली आहे की गिरणी कामगारांचा हा कार्यक्रम संपूर्ण भाजपने हायजॅक केलाय का, कारण शिवसेनेचा फक्त एक चेहरा, तोही मी गिरणी कामगारांचा मुलगा आहे म्हणून। तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। आपल्यासोबत आमदार सुनील शिंदे आहेत। सुनीलजी, शिवसेनेचा सुनील शिंदे आमदार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे यावर बघूयात। तुम्ही शिवसेनेकडनं फक्त एकमेव प्रतिनिधी उपस्थित होता, काय नेमकं कारण आहे का शिवसेना याच्यावर नाराज आहे, हा हायजॅक झालाय, भाजपने कार्यक्रम केला? गिरणी कामगारांचं घर आणि गिरणी कामगारांना या घराबद्दल असलेला जिव्हाळा, त्यामुळे ह्या घराच्या संदर्भाने कुठलंही राजकारण नाही। मला वाटते शिवसेनेचे अनेक आमदार सुट्टीच्या निमित्ताने बाहेरगावी आहेत, मी सुद्धा बाहेरगावी होतो, परंतु मी स्वतः गिरणी कामगारांचा मुलगा आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी पोहोचलं पाहिजे याची माझ्या मनात कुठेतरी रुकरुक होते आणि म्हणून मी घाईघाईने आज चिपळूणवरून आले ह्या कार्यक्रमाला हजर राहिलो। त्यामुळे कुठलंही राजकारण म्हणून या कार्यक्रमाकडे न बघता गिरणी कामगारांना आज घर मिळते, हा माझ्या दृष्टीने आणि शिवसेनेच्या दृष्टीने आनंदाचा दिवस आहे। सेनेच्या दृष्टीने आनंदाचा जरी असला तरी ही जी बॅनरबाजी झालेली आहे ती फक्त भाजपामुळे त्यांना घरं मिळालेली आहेत अशी झालेली आहे। आणि इतकंच नाही तर जेव्हा कधी पण लॉटरी असते तेव्हा फुलं वाटणं किंवा या तत्सम गोष्टींना कधीही कुठल्याही पक्षाचं एक अजेंडा मिळवणं होतं, पण आता जर बघितलं तर प्रत्येकाच्या गळ्यामध्ये तो बीजेपीचं एक मफलर पाहायला मिळतं किंवा एक झेंडा पाहायला मिळतो। तर त्याबद्दल काय म्हणाल? इथे प्रश्न आहे गिरणी कामगारांच्या घराचा। गिरणी कामगारांना आनंद होतोय की त्यांचं घर त्यांना मिळते, असं आहे की त्या पक्षाचा तो प्रश्न आहे
की त्यांनी त्याचं क्रेडिट कसं घ्यायचं. अर्थात इथे क्रेडिटपेक्षा महत्त्वाचं आहे गिरणी कामगारांना त्यांचं घर. आणि गिरणी कामगारांना माहिती आहे की त्यांच्या घरासाठी असो किंवा गिरणी कामगारांच्या अस्तित्वासाठी असो, शिवसेना प्रमुखांनी दिलेली लढाई असेल, उद्धव साहेबांनी दिलेली लढाई असेल किंवा सर्वसामान्य शिवसैनिकांनी त्यांच्यासाठी सांडलेलं रक्त असेल, ह्या गोष्टीही गिरणी कामगार कधीही नजरेआड करणार नाहीत. ते ज्या ज्या वेळेला संधी मिळेल, ज्या वेळेला जिथे संधी सापडेल तिथे तिथे गिरणी कामगार हा शिवसेनेच्या पाठी ठामपणे उभा आहे, याची मला खात्री आहे. निश्चितपणे जेव्हा जेव्हा असं होतंय का की कामं तुम्ही करायची आणि त्याचं श्रेय बीजेपी घेते, असं होतंय? अर्थात ते ह्या गोष्टी आता चर्चा करण्यापेक्षा ज्या दिवशी निवडणूक होईल त्या दिवशी ते स्पष्ट होईल. शिवसेनेच्या मंत्र्यांनी जाणीवपूर्वक दांडी मारली. नाही, आपापल्या कामानिमित्ताने बाहेर आहेत. जसं मी म्हटलं की आता गृहनिर्माण राज्यमंत्री हे पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने कोकणात आहेत. त्यांनी मला सांगितलं की ताबडतोब तुला जायला पाहिजे, मी या मतदारसंघातला आहे, त्याच्यामुळे मी आलो. असं वेगवेगळी प्रत्येकाचे कारणं असू शकतात. तर गिरणी कामगारांच्या घराची सोडत आता सुरू आहे. मात्र आता एकही तिकडे गिरणी कामगारांच्या घराची सोडत सुरू होती. शिवसेनेचा मात्र एकही मंत्री या ठिकाणी उपस्थित नव्हता. आपण पुन्हा जाऊयात. मयांक भागवत आमचे विशेष प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे. मयांक, आत्ता आपण सुनील शिंदेंचा बाईट ऐकला. सुनील शिंदे म्हणतायत शिवसेनेचा मंत्री म्हणून नाही, गिरणी कामगाराचा मुलगा म्हणून मी या सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अनिकेत, मी काही वेळापूर्वी सांगत होतो की एक गिरणी कामगाराचा मी मुलगा आहे म्हणून मी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. मात्र मी या कार्यक्रमाला शिवसेनेचा आमदार म्हणून उपस्थित राहिलेलो नाही, असं कुठेतरी जे आहे ते थेट सुनील शिंदे यांनी या ठिकाणी बोलून दाखवलं. आपण जर दृश्य पाहिली तर त्या दृश्यामध्ये आपल्याला स्टेजवरती कोण कोण दिसत आहे तर त्या दृश्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत आहेत, भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार दिसत आहेत, भाजपच्या खासदार पूनम महाजन स्टेजवरती आहेत, प्रकाश मेहता गृहनिर्माण कॅबिनेट मंत्री ते स्टेजवरती आहेत, विनोद तावडे सुद्धा स्टेजवरती आहेत. मात्र कुठे आहेत सुभाष देसाई? सुभाष देसाई सुद्धा मुंबईचे पालकमंत्री आहेत, मात्र सुभाष देसाई या कार्यक्रमाला उपस्थित नाहीत. त्याचसोबत रवींद्र वायकर मयांक, तुझ्याकडे येतो आम्ही परत. आपल्यासोबत आहेत शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे. मनीषा कायंदेजी, हा संपूर्ण तुम्ही आता बघितलं गिरणी कामगारांसाठीच्या घरासाठीची सोडत आता पार पडली. शिवसेनेचा मंत्री एकही किंवा नेता या कार्यक्रमाला हजर नव्हता. सुभाष देसाई हजर नव्हते आणि जो मंत्री हजर होता तो म्हणाला की आम्ही इकडे गिरणी कामगाराचा मुलगा म्हणून आलो, शिवसेनेचा मंत्री म्हणून नाही. नाही, पहिले तर याच्यातनं वेगळा अर्थ काही काढायला नको आपण, कारण माननीय वायकरजी हे तिकडे चिपळूणमध्ये कोकण महोत्सव 2 दिवसाचा आहे आणि त्या ठिकाणी त्यांचा तो पूर्वनियोजित कार्यक्रमाला ते तिकडे उपस्थित आहे. आत्ताच माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. आणि माननीय सुभाष देसाईजी देखील मुंबईच्या बाहेर पूर्वनियोजित कार्यक्रमाला आहेत. आणि तसं म्हणायचं झालं तर सगळ्या जनतेला, सगळ्या कामगार नेत्यांना, सगळ्या कामगारांना, गिरणी कामगारांना माहिती आहे की शिवसेनेने किती प्रयत्न केलेत त्यांना घरं मिळवून देण्यासाठी. त्याच्यामुळे आज कार्यक्रमात जरी उपस्थिती नसली तरी देखील शिवसेनेचे प्रयत्न लपलेले नाहीत. पण मनीषाजी, शिवसेनेचे प्रयत्न लपलेले नाहीत तुम्ही म्हणतात, मात्र या कार्यक्रमामध्ये भाजप असं दाखवण्याचा प्रयत्न करताय की हे सगळं आम्ही केलं, वचनपूर्ती ही भाजपमुळे झाली. जो विजेता आहे त्याच्या गळ्यात जे आहे ते भाजपचा एक छोटासा झेंडा घातला जातोय, त्याला जे आहे ते भाजपचे सगळे नेते उठून हस्तांदोलन करतायत. मोठे मोठे होर्डिंग्स जे आहेत ते वचनपूर्ती आम्ही केलेल्याचे जे आहे ते रंगशारदाच्या बाहेर लागतात. याचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणी भाजप असं दाखवण्याचा प्रयत्न करताय की हे आम्ही केलं. शिवसेनेची याबद्दल काय प्रतिक्रिया आहे? नाही, असं आहे की जनतेला सगळं माहिती आहे की तळागाळात जाऊन काम कोण करू शकतं आणि आमच्या शाखांमधून ही सगळी कामं होत असतात. त्यामुळे ठीक आहे, प्रत्येक त्यांचा भारतीय जनता पार्टी त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांनी लोकांपर्यंत काय पोचवायचंय काय नाही आणि कशा प्रकारे कुठलाही एखादा आभास निर्माण करायचा असेल तर तोही ते करू शकतात. पण मला असं वाटतं की जनतेला खरं काय आहे ते माहिती आहे. आणि निश्चितच आज मंत्री उपस्थित नाहीये ते काही वेगळा अर्थ काढूया नकोत आपण, कारण ते पूर्वनियोजित दौऱ्यावर आहेत दोघही जण. माझं त्यांच्याशी काहीच वेळापूर्वी हायजॅक, भाजपने हा कार्यक्रम हायजॅक केल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय. अशी चर्चाही सुरू झालेली आहे की शिवसेनेला डावलून भाजपने हायजॅक केलेला आहे कार्यक्रम, जेणेकरून ही त्यांची तयारी आहे 2017च्या महापालिका निवडणुकांची. नाही, असं आहे की आमची तयारी ही 12 महिने चालू असते. निवडणूक जिंकल्यापासून पुढच्या निवडणुकीपर्यंत आमची सगळी तयारी नेहमीच रोजच्या रोज चालू असते. त्यामुळे जरी कार्यक्रम हायजॅक केला असं कुठेतरी निर्माण होत असेल तरी मुद्दा मात्र हायजॅक करू शकत नाही.
नाही, हाच सगळ्यात माझा महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारण्याचा होता. भाजपने ज्या प्रकारची बॅनरबाजी केलेली आहे रंगशारदाच्या बाहेर, भाजप असं दाखवण्याचा प्रयत्न करते की हे फक्त आम्हीच केलेलं आहे, बाकी कुठल्याही पक्षाने केलं नाही, क्रेडिट भाजपने घेऊन गेलेलं आहे. ह्याबद्दल शिवसेनेची प्रतिक्रिया काय? की जनता कोणाला क्रेडिट देते हे महत्वाचं आहे. नक्कीच मयांक, शिवसेनेच्या नेत्यांची प्रतिक्रिया आपल्याला कळलेली आहे की जनतेला सगळं कळतंय, कोण काम करतंय आणि कोण क्रेडिट घेतंय, अशीच प्रतिक्रिया दिलेली आहे शिवसेनेच्या नेत्यांनी. प्रतिक्रिया पण बोलकीये. मयांक, आपण आत्ता ज्या व्यक्तीला, ज्या गिरणी कामगाराला पहिलं घर लागलेलं आहे त्या भाग्यवान विजेत्याशी आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे यांनी बातचीत केली, ती ऐकूयात. माडाच्या गिरणी कामगारांच्या सोडतीमध्ये पहिलं नाव आलं ते अरुण पवारांचं. अरुण पवार आमच्याबरोबर आहेत. सेंच्युरी मिलमध्ये त्यांचे वडील होते नारायण पवार. त्यांच्या वारस म्हणून त्यांना आज घर लागलं आणि या घराचा आनंद त्यांना द्विगुणित होतोय. काय नेमका आनंद आहे? खूप आनंद झाला आहे. एकदम सांगू शकत नसा म्हणजे आनंद आहे मला. सांगू शकत नाही असा आनंद आहे. आज अक्षय तृतीया आहे, 9 तारीख आहे आणि 9 तारखेला नेहमी मिलच्या कामगारांचा पगार व्हायचा आणि आज त्याच दिवशी तुम्हाला सोडत लागली. हो, त्याच दिवशी सोडत लागली आणि त्याचीच खाऊची आम्ही वाट बघत बसायचो. आणि तेच आज आठवण आली की 9 तारीखची आज मोठी हे झाली, घर लागलं, त्यामुळे मोठा आनंद एकदम हे झाला. आज तुम्ही भाग्यवान ठरलात. 9 तारखेला तुम्हाला ते बाबा पगाराच्या दिवशी खारी बटर घेऊन यायचे आणि आज बाबांच्या पुण्याईने तुम्हाला घर लागलं. हो, त्यांच्या पुण्याईनेच आम्हाला झालं. आज सेलिब्रेशन कसं होणार? हां, सेलिब्रेशन कसं करणार? घर लागलं, ते नेणारच आज. हां, खारी बटर नेणार. आणि ती आठवण आम्ही आज करणारच. खारी बटर आहे तो. पण 9 लाखाचं घर परवडेल काय? किंमत परवडली? पण हाही ॲडजस्ट काहीतरी करावं लागणार. हे होणार नाही, पण काहीतरी करून जर लागलेलं या घर आहे ते आज घेण्याचा प्रयत्न करा. त्याच सेंच्युरी मिलमध्ये बाबां जिथे काम करत होते तिथे आज हक्काचं घर मिळालं. हो, त्याच जागेवर मिळालं. त्यासाठी मोठा आनंद होतो. मुंबईत आपल्याला हक्काचं घर मिळालं आणि बाबा जिथे काम करत होते त्या सेंच्युरी मिलमध्ये आपल्याला हे घर मिळालं आणि त्याचा आनंद द्विगुणित होतोय. आणि त्या आनंद आज बाबा 9 तारखेला जो पगार आणायचे त्या पगाराच्या दिवशी खारी बटर खाऊन आम्ही सेलिब्रेशन करायचो, तो आज सेलिब्रेशन त्याच पद्धतीने करणार असं अरुण पवारांनी सांगितलं.